नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण हुमणी अळी या किडीबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत। आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र गांधीलीचे शास्त्रज्ञ श्री शरद अवचट सर। त्यांच्याकडून आपण हुमणी अळीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन घेऊया। हुमणी अळी ही एक अशी अळी आहे की जी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो। तर आपण तिच्या बद्दल इत्यंभूत अशी माहिती सरांकडून जाणून घेऊया। हुमणी किडीच्या नियंत्रणाबाबत माहिती देण्यासाठी प्रत्यक्षात प्रक्षेत्रावर आलेले आहेत श्री शरद अवचट सर। चला तर मग माहिती घेऊया सरांकडून। नमस्कार सर, आपण आज हुमणी अळीबद्दल शेतकऱ्यांना माहिती सांगणार आहोत। तर हुमणी अळीचा एकंदरीत प्रादुर्भाव हा नेमका कोणत्या पिकाच्या कोणत्या स्टेजला येत असतो, त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करूया। बरोबर, हुमणी अळी ही एक बहुभक्षी कीड आहे। हिचा सर्वसाधारणपणे आपल्याकडे होणाऱ्या सर्व पिकांवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। त्यापैकी आपल्याकडे सांगायचं झालं तर आपल्याला अद्रक, ऊस, सोयाबीन, हंगामी पिकांमध्ये सर्वसाधारणपणे सगळ्या ठिकाणी आपल्याला हुमणी किडीचा प्रादुर्भाव जाणवतो। मुख्यतः या किडीच्या 4 अवस्था आहे आणि या 4 अवस्थांपैकी जी सध्याची जी अवस्था आहे ही अळी अवस्था आणि ही सर्वात हानिकारक अवस्था आहे। सुरुवातीला अंडी अवस्थेनंतर अळीमध्ये जेव्हा रूपांतर होतं, ही अळी आपल्या पिकाच्या मुळांवरती भक्ष्य करते, मुळांना भक्ष्य करते, मुळा कुरतडते। त्यामुळे पिकांची वाढ रोखल्या जाणे, पीक पिवळं पडणे आणि कोलमडून पडणे या पद्धतीचे आपल्याला प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतात। मग या अळीचं नियंत्रण करण्याकरिता आपल्याला त्याच्या उपाययोजना ह्या सुरुवातीपासून जर समजा करायच्या असेल तर आपल्याला वळवाचा जेव्हा पहिला पाऊस येतो त्या अवस्थेमध्ये ते भुंगेरे हे अंडी देण्याचं काम जेव्हा करतात, त्यावेळेस या भुंगेरांना आपण फेरोमोन ट्रॅपच्या माध्यमातून गोळा करू शकतो आणि कडुनिंबाचे झाडं, बाबळीचे झाडं अशा ठिकाणी किंवा शेणखताचे ज्या ठिकाणी खड्डे आहेत अशा खड्ड्याच्या ठिकाणीसुद्धा आपण लाईट ट्रॅपच्या माध्यमातून त्याला आपल्याला पकडता येतं, जेणेकरून अंडी अवस्था आपण त्याची नष्ट करू शकतो। परंतु आजच्या अवस्थेमध्ये आज जमिनीमध्ये अळ्या आपल्याला दिसायला लागतात आणि या अळीचं नियंत्रण करण्यासाठी आजची उपाययोजना आपल्याला अळीच्या नियंत्रणाची करणे आहे। तर याला रासायनिक आणि जैविक या दोन्ही पद्धतीनं जेव्हा नियंत्रण आणायचं आहे त्यावेळेस रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत असताना क्लोरोपायरीफॉससारख्या गॅस पॉयझनचं आपण झाडाच्या बुडामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला झाडाच्या बुडामध्ये क्लोरोपायरीफॉससारख्या गॅस पॉयझनचं आपण ड्रेंचिंग केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या किडीपासून पिकाचं संरक्षण करता येईल। आणि रासायनिक कीटकनाशकाच्या व्यतिरिक्त त्याचा समूळ नायनाट जर समजा आपल्याला करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जैविक बुरशीनाशकाचा वापर करणे अत्यंत गरजेचं ठरतं। त्यामध्ये मेटारायझियम ॲनासोप्ली नावाची जैविक बुरशी ही या हुमणीच्या अंगावरती वाढ होऊन तिच्यामधला सेल्सॅप सगळं सक करून घेते आणि त्या हुमणीला समूळ नष्ट करतं। रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपण केल्यानंतर फक्त जोपर्यंत त्या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी असर असतो तोपर्यंतच ते आपल्याला पिकाचं संरक्षण देऊ शकते। परंतु मेटारायझियमसारख्या जैविक बुरशीचा वापर केला तर आपल्याला हुमणीचा समूळ नायनाट करता येतो। काही संदर्भ असे पण लक्षात येतात की मेटारायझियम ॲनासोप्ली, पॅसिलोमायसिस आणि बिव्हेरिया बसियाना यांचा एकत्रित जरी आपण वापर केला तर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला फील्डवरती दिसून येतात। त्यामुळं ज्या ठिकाणी मुख्यतः अद्रकीसारख्या पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आवर्जून याचा वापर करावा। शेतकरी सर्वसाधारणपणे याला उन्नी नावाने म्हणतात, तर उन्नी म्हणजेच हुमणी असते आणि तिच्या नियंत्रणासाठी अशा पद्धतीची उपाययोजना कराव्या। सर, आपण जैविक नियंत्रणाबाबत जे सांगितलं, बिव्हेरिया असेल, मेटारायझियम असेल, तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना अगदी सहजपणे कुठं उपलब्ध होऊ शकतील की जे शेतकरी घेऊन वापर करतील? जैविक बुरशीनाशकांचा वापर जेव्हा आपल्याला करायचा आहे त्यावेळेस ते चांगल्या क्वालिटीचे असणं, दर्जेदार असणं आवश्यक आहे। कारण साठवणुकीमध्ये, हाताळणीमध्येच जैविक औषधांचा सर्वात जास्त ऱ्हास होतो। त्यामुळं अशी जैविक औषधं घेत असताना कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभागाचे काही ज्या ठिकाणी जैविक संसाधनं बनवले जातात अशा लॅबॉरेटरीच्या ठिकाणाहूनच अशा औषधांची खरेदी करावी आणि चांगल्या क्वालिटीचं शेतामध्ये सोडावे, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होईल। धन्यवाद सर। सध्या हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांमधून विचारणा होत आहे, तर या अनुषंगानं हा व्हिडिओ
जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि शेतकरी आपण दिलेल्या सल्ल्याचं योग्य ते रूपांतर आपल्या शेतीमध्ये करतील. धन्यवाद.